तुमचे व्हिडिओ छान असतात, शॉर्ट व्हिडिओ वगैरे काहीतरी घेण्यासारखं असतं लहान मुलांना वगैरे. तुमचा व्हिडिओ आवडला आम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला भेटायसाठी खास इथं आलो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर जसं की मी आता गावाकडे देवदर्शन करते, तर आज मी निघाले शुकाचारी देवस्थान हिवतड सांगली येथे. आणि तिथे मी मीटअपसुद्धा ठेवले, म्हणजे जे काही त्या भागातून लोक असतील ते येऊन भेटणार आहेत आज मला. तर मी खूप एक्सायटेड आहे. बघू आता आपल्या भागातले कोण कोण लोक मला भेटतात आणि खूप सारी मजा येणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा. ते माकड नाही, तिथे वानर आहेत. माझ्यामुळे यांना कसं आम्हाला तसं तर 12 वाजेपर्यंत शुकाचारीमध्ये पोहोचायचं होतं, पण जिजूंच्या आईंना अचानक गावी जावं लागणार होतं. त्यामुळे आता आम्ही त्यांना भिवघाटला सोडायला चाललोय आणि त्यानंतर मग आम्ही शुक्राचारीला जाणार आहे. इथे पण होतं ना रे समोर एटीएम आई चालली, बाबू चालली आई. हवा मार लागला तुम्हाला. नको म्हणते, आता काय करावं. अरे बापरे. ओ बाबू येते मम्मा. चलो बाबू, बाबू चलो चलो शुकाचारी. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे शुकाचारीमध्ये आणि इथे श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते, सो गर्दी तर खूप आहे लोकांची. आणि आता आम्ही खाली चाललोय देवाचे दर्शन घेणार आहे आधी, आणि त्यानंतर मग बघू इथे कोण कोण भेटते आपल्याला. बापू भैयाला नारळ भिजून आणि शुकाचारीमध्ये पोहोचताच मला माझी प्रेमळ माणसं भेटायला सुरुवात झाली. हे माझं पहिलंच मीटअप होतं. कोणी येईल न येईल काहीच आयडिया नव्हती, पण मंदिराच्या आवारात पोहोचताच लोकांनी घातलेला गराडा आणि त्यांचे प्रेमाचे शब्द या सगळ्याच गोष्टींनी मी अगदी भारावून गेले. कारण सोशल मीडियावरती व्हर्च्युअली कनेक्ट असणाऱ्या लोकांनी रिअल लाईफमध्ये सुद्धा तेवढंच प्रेम देणं हे एका इन्फ्लुएन्सरसाठी खूप मोठी गोष्ट असते. अँड आय रिअली फेल्ट दॅट. या मीटअप मागचा हेतू एकच होता, जिथून माझी सुरुवात झाली आणि ज्या लोकांनी मला इथंपर्यंत पोहोचण्यासाठी सपोर्ट केला अशा लोकांना मला रिअल लाईफमध्ये भेटायचं होतं. त्यांचे विचार, त्यांचे सजेशन जाणून घ्यायचे होते. आणि खरंच आज मला समजलं की माझी माणसं फक्त रिअल लाईफ पुरतीच नव्हे, तर रिअल लाईफमध्ये सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करतायत. गावाचं नाव आहे तासगाव तालुक्यामध्ये वज्रचौंडे. तुमचे व्हिडिओ छान असतात, शॉर्ट व्हिडिओ वगैरे काहीतरी घेण्यासारखं असतं लहान मुलांना वगैरे, फॅमिलीला वगैरे चांगलं म्हणजे एक्सपोज आहे तुमचे सर्व व्हिडिओ. थँक्यू. तुमचा व्हिडिओ आवडला आम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला भेटायसाठी खास इथं आलो. थँक्यू सो मच सगळ्यांचं की एवढ्या लांबून तुम्ही खास माझ्यासाठी माझ्या व्हिडिओवरून आलात. आणि असाच प्रतिसाद देत राहा. आणि आपल्याला म्हणजे गावाकडचं आपलं नाव मोठं करायचं आणि गावाकडच्या भागातल्या काही गोष्टी शहराकडच्या लोकांना कळाव्यात, हाच माझा प्रयत्न सुरू आहे. कोणत्या गावावरून आलात तुम्ही आणि तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल काय छान वाटतं ते सांगा. आम्ही तळेवाडी गावातून आलोय. आम्ही तुमचं चॅनल बघितलं, भन्नाट पेज आहे तुमच्या इंस्टावर आयडिया, व्हिडिओ तुमचे चांगले आहेत, खूप आवडतात. इथे आमची पात्रेवाडीवरून आलेत, आम्ही तळेवाडीवरून आलेत, शेटपळेवरून आलेत. व्हिडिओ बघून आम्हाला भारी वाटलं. अजून ह्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ बनवू शकता तुम्ही.
तेवढंच इथून थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहा. आपल्या गावाकडचा भाग असाच लोकांपर्यंत पोहोचावा हाच प्रयत्न सुरू आहे. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. थँक्यू सो मच सगळे आल्याबद्दल. खूप छान वाटतात आणि आम्ही पैशीच आहे. पळशीचे सगळेजण हो पळशीचे. ते माझ्या बहिणी आहेत. ओके ओके. आवडतात व्हिडिओ सगळ्यांना? इंस्टाला पण आम्ही फॉलो केले तुम्हाला. युट्यूब आणि इंस्टा दोन्हीला? अरे वा छान. आल्या आल्या तिथं फॉलोअर्स भेटले आपले आणि सगळेजण फोटो व्हिडिओ काढत होते. त्यामुळे देवाला जायचं राहिलं होतं, अजून देवदर्शन करायचं. तर मी आणि भैया राहिलो, बाकी सगळ्यांनी देवदर्शन केले. तर आता आधी देवाचं दर्शन घेऊन येऊया. बघा इतर वेळेला हे सगळं मंदिर रिकामं असतं, पण श्रावणामध्ये भरपूर लोक इथे येतात, त्यामुळे लाईनने जावं लागतं. आणि आज तरी रविवार आहे, सोमवारी याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. तर इतर वेळेला ही गुहा म्हणजे सुरू असते आपल्याला दर्शनासाठी. याच गुहेचं खरं तर इथे महात्म्य आहे. पण सध्या कदाचित गर्दीमुळे आणि कदाचित पावसामुळे गुहा बंद केलेली आहे. आतमध्ये आपल्याला दर्शनासाठी नाही जाता येत आहे. सो इथूनच आपण दर्शन घेऊ. तर मंदिराला लागून बरोबर असलेली जी गुहा आहे ती बंद होती, पण मंदिराच्या समोर एक गुहा आहे ज्याच्यामध्ये शिवलिंग आहे. तर तिथे जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. तिथे ओपन आहे. तर भैयाला आहे हीटचा त्रास, त्यामुळे भैयासाठी तांब्याची अंगठी घ्यायची आहे. हातातलं पाहिजे थोडेसे मोठे भैया थंब मध्ये घालून बघ ना. अरे बोटात बसला थंब मध्ये. केवढे मोठे मोठे हात आहेत रे तुझे. बस बस तुला पण हवी बाबू? तुला पण हवी? खाली जाताना तर काय वाटत नव्हतं, पण आता एवढं जमल्यासारखं होतं. एक तर गरम पण खूप होते आणि त्यात एवढ्या पायऱ्या चढायच्या. भैया कसं वाटतंय? मस्त. इतकं गरम झालंय ना आणि काय सुचायचं बंद झालंय. हे बघा आता हे दोघे भजी आणायला थांबले होते, आत्ता आलेत. कसं वाटतंय? सगळ्यांचीच हालत झाली वाईट. पुण्याकडे एवढी गरमी नाहीये, पण गावाकडे भयंकर गरमी आहे. तर शुकाचारीमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं बरेच आपले फॉलोअर्स वगैरे पण भेटले, त्यामुळे तिथलं सगळं आमचं झालं होतं. तर आता आम्ही तिथूनच जवळ असलेल्या मठामध्ये आलोय. आम्हाला जेवण करायचं, तर आता इथे मठामध्ये जेवण करणार आहे. इथेच दर्शन वगैरे पण घ्यायचं आणि मग घरी निघणार आहे. कायम भुकेलेली कशी असतेस ग तू? ऑलरेडी भजी खाल्लीस. नाही घेऊन दिलं नाही, तू भांडत होती. बाबू तुला भजी पाहिजेत ना? भजी पाहिजेत? भजी. चपाती तुला? अरे वा वा, मस्तपैकी भजी आहे. भजी आहे, खरडा आणलाय मी. हे बघा, चपाती द्या ना तुझ्या हातात. आणि बघ तुला पण सोडू ना ती. खंडोबाची मूर्ती आहे इथं आणि बाकी पण देवदेवतांच्या मूर्ती आहेत. इकडे बाहेर अनेक मूर्ती आहेत.
इथं छानशी महादेवाची मूर्ती पण आहे. तर छानपैकी आमचं जेवण वगैरे झालं, शुकाचारी पण झालं. आणि हा जो उमेशगिरी महाराजांचा मठ आहे, इथल्या आमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. म्हणजे मी पप्पांच्या शाळेत होते आधी 10वीपर्यंत. तर त्यावेळेला आमची शाळेची सहल दरवर्षी इथे यायची श्रावणामध्ये. आणि आम्ही शुकाचारीमध्ये दर्शन घेतल्यानंतर इकडे मठामध्ये सगळेजण जेवण करायला यायचे. त्या सगळ्या आठवणी आता ताज्या झाल्या. खूप छान वाटायचं ना तेव्हा. एक नंबर. आपली चप्पल कुठे इथेच राहिले. आणि त्यावेळेला आमचे म्हणजे इथे जोक किंवा गोष्टी या सगळ्यांचा कार्यक्रम खूप छान व्हायचा, सांस्कृतिक कार्यक्रम. मठ आहे असं आहे, पण आता म्हणजे अशी मुलं वगैरे दिसत नाही तिकडे. इथे सगळेजण आम्ही असे राऊंडने बसायचं आणि इथे आमचा कार्यक्रम व्हायचा, जेवणाचा आणि बाकी सांस्कृतिक कार्यक्रम. खरं ते लय भारी लाईफ जगतात काही म्हणा. चला चला उतरा. तर आम्ही घरी आलेलो आहे. 2-3 तासात जाऊन रिटर्न पण आलो आम्ही.